नमस्कार. मी कोल्हापूरहून डॉक्टर वासुदेव देशिंकर. आज शनिवार आणि आपल्या संवाद मालिकेतील नवीन विषय घेऊन मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. आजच्या विषयाचं नाव आहे इंद्रधनुष्यासारखे जीवन. इंद्रधनुष्य हा सर्वांना पाहिलेला आणि सर्वांनी बघितलेली अशी गोष्ट आहे. पर्टिक्युलरली लहानपणी आणि मोठेपणी आपण जेव्हा बघतो तेव्हा कौतुकाने त्यातलं सौंदर्य खेचत असतो, पाहत असतो. पण लहानपणी मात्र त्याला आश्चर्य वाटायचं. आपण सगळ्यांना बोलवायचं, हे बघा हे बघा इंद्रधनुष्य कसं पडलेलं आहे छान. पण त्याचं अस्तित्व हे सूर्याच्या समोरच्या बाजूला जो सूर्य असतोय त्याच्या ऊर्जेमध्ये आहे. आणि ती ऊर्जा नसेल तर इंद्रधनुष्य दिसणार नाही. पुष्कळशा वेळेला आपण हिमालयाच्या बाजूला जेव्हा वरती उत्तरेकडे फिरायला जाऊ तेव्हा अशा प्रकारची इंद्रधनुष्य आपल्याला जास्त प्रमाणात दिसतात. मग इंद्रधनुष्यासारखे जीवन म्हणजे काय? तर इंद्रधनुष्य हे सप्तरंगांनी भरलेलं आहे. जे आपले 7 रंग आहेत त्या सप्तरंगांनी इंद्रधनुष्य जीवन भरलेलं आहे. पण त्याची ऊर्जा जी आहे ती आपल्या आत आहे. जशी सूर्याच्या ऊर्जेमुळं आपल्याला इंद्रधनुष्य दिसतं तसं आपल्या ऊर्जेमुळंच, आपल्या प्रसन्नतेमुळंच आपल्याला आपलं जीवन इंद्रधनुष्यासारखं होणार आहे. कुणाला वाटत असते की आपलं जीवन वाईट जावं, असं वाटतंय कुणाला? दुःखात जावं, सगळ्यांना सुखात जावं, आनंदात जावं असंच वाटत असते. आणि का वाटू नये? एवढ्यासाठी हा विषय जो आपण आत्ता पाहतोय, इंद्रधनुष्यासारखे जीवन, तर त्यामध्ये एक गोष्ट आपल्याला पाहायची आहे की माणसाच्या अंगभूत, अंतर्गत असणाऱ्या जे काही गुण आहेत ते आपल्याला आहेत का? ते आपण पाहिलेत का? त्याचा आपण फक्त एकांगित विचार केलाय का? या सगळ्या गोष्टीचा विचार आहे इंद्रधनुष्यासारख्या जीवनामध्ये आहे. त्याशिवाय कसं मिळणार? कारण जीवन हे अनेक, जसं सप्तरंगाने इंद्रधनुष्य भरलंय तसंच आपल्या जीवनामध्ये अनंत रंग आहेत. आणि म्हणून त्या सगळ्याचं, त्या रंगाचं स्वरूप अंतरंगात आहे. तर ते ओळखायला पाहिजे. बरोबर आहे? आणि ते काही अवघड नाही आहे. पण ती इच्छा असणं, ध्येय ठेवणं ही गरजेची गोष्ट आहे. तरच ते होईल. तर हा विषय आपण थोड्याशा विस्तारानं बघूया. एक उदाहरण घेऊया. दक्षिण आफ्रिकेमध्ये जेव्हा गांधीजी आणि कस्तुरबा होत्या त्यावेळेला गांधीजी चालत असताना त्यांना एका रस्त्यामध्ये एक टोकदार वस्तू टोचली. आपण त्याला खिळा म्हणू पण, किंवा जोरदार काटा म्हणू. वस्तू टोचली तर रक्तबंबाळ झाले आणि ते ओरडायला लागले जोरजोरात की मला थांबवा, मला माझं रक्त थांबवा, माझं रक्त थांबवा, मला दुखतोय, मला त्रास होतोय वगैरे 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 ओरडायला लागले. तेव्हा कस्तुरबाने ती व्यवस्था केली. कापड बांधलं, गाठ घातली, रक्त थांबवलं, बसले. मग कस्तुरबा म्हणाला, गांधीजी तुम्ही इंग्रजांच्या गोळीला घाबरत नाही तर या असल्या रस्त्यातल्या काट्याला आणि ह्याला कसं काय घाबरताय? प्रश्न मार्मिक. मग त्याला गांधीजींनी उत्तर दिलं, बा, ते कस्तुरबाला बा म्हणायचे, बा मी त्या रक्ताला आणि लागलेल्या घाबरत नाही आहे. मी कशाला घाबरतोय की ही जखम, हे रक्त आत्ता जर थांबलं नाही, त्याला जखम झाली तर मी अधिक काळ आजारी पडणार, अधिक काळ चालू शकणार नाही. आणि त्यामुळं मला जे काही लोकांची समाजसेवा करायची आहे त्यासाठी वेळ देता येणार नाही. म्हणून मी ओरडतो, म्हणून मी रागवतो.
म्हणजे हेतू काय आहे हा आपल्याला सहजासहजी लक्षात येत नाही. पण गांधीजींचं म्हणणं होतं की आय शुड नॉट, हे शरीराचं दुखणं आहे. शारीरिक व्याधी असेल तर आपल्याला काही गोष्टी माणसाला करता येत नाहीत आणि ते शरीर एवढं त्रास द्यायला लागतं की पुष्कळाच्या गोष्टी, परवा मी नेपोलियनची गोष्ट सांगितली, आलं लक्षात. मग किंवा आणि अनेक गोष्टी आहेत की त्याला अनेक व्याधीमुळं काही गोष्टी करता येत नाही, आपल्या इच्छा पूर्ण करता येत नाहीत. तर गांधीजींना ते सांगायचं होतं. आणि म्हणून आपण हे सगळं पाहिलं पाहिजे की हे जीवन परिपूर्ण सर्व अंगानं आहे. हे एकांगी बघून चालणार नाही. ज्याची देह जे आहे त्या देहाकडे जायला पाहिजे, परंतु ती परिपूर्णता असण्यासाठी तेवढा मनाची तयारी पण पाहिजे. आपण श्रीकृष्णाला पूर्ण पुरुष म्हणतो. होतेच ते. योगेश्वर श्रीकृष्ण पूर्ण पुरुष होते. त्याच्या जीवनाचा जर समग्र अभ्यास केला तर तुम्हाला असं लक्षात येईल की सामान्यातील सामान्य दुःख त्याच्या जीवनात आलेले आहे आणि संपूर्ण जीवन लोकांचे प्रश्न सोडवण्यात गेलेले आहे. पण अलिप्त राहून, सगळ्यापासून अलिप्त राहून त्यांनी सगळ्या कामाची परिपूर्णता केली. म्हणजे व्यावहारिक कामातले असेल, आध्यात्मिक कामात, ते स्वतःच एक अवतार पुरुष मानले जातात आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये. तर त्या क्षणापर्यंत म्हणजे सगळी लोकांना ज्ञान देण्यापर्यंत, म्हणजे गीतेपर्यंत आपण पोचलो. ही तर बाकी सगळी कामं तर त्यांनी केलीच जन्मल्यापासून. म्हणून त्याला योगेश्वर श्रीकृष्ण परिपूर्ण आहे असं म्हटलं जातं. मग ज्या देवांची आपल्याला नावं ठेवलेली जातात, आपल्याकडे पद्धत आहे, पूर्वी असायची, म्हणजे की काय झालं, मुलगा झाला तर सगळी कुठल्या तरी देवाचं नाव ठेवायचं. मग त्यात लाडका कोण, गोपाळकृष्ण. मग गोपाळकृष्णाची 108 नावं काय असतील त्यापैकीतलं घ्यायचं. देवी झाली तर देवीची अनेक नावं आहेत, त्यातलं ठेवायचं. ते नाव ते काय ठेवण्यासारखं, नुसतं नाव ठेवलं असं नाही, पण शाण्या माणसाला एवढं कळायला पाहिजे की आपल्याला जे नाव ठेवलेलं आहे त्या देवाच्यातला एखादा तरी अंश आपण जीवनात घेतलेला आहे का, जीवनात आणायचा प्रयत्न केलाय का. सगळे नाही येणार याची मला एक खात्री आहे, कुणाला, सगळ्यांनाच खात्री आहे, पण एखादा तरी प्रयत्न केला पाहिजे. तर मग तुम्ही त्या परिपूर्णतेकडे जाणार. एक गुण परिपूर्णता करू शकतो तुमची, एखादा श्रेष्ठ गुण. अशा अर्थानं परिपूर्णता जी करायची आहे त्यामधली काही गोष्टी तपासायला आपल्याला पाहिजे आहे. त्यामध्ये मग कसं असतं, आता श्रीकृष्णाचं जेव्हा मी उदाहरण दिलं त्यावेळेला मानसिक, वैचारिक, शारीरिक, बौद्धिक, व्यावहारिक, ह्या सगळ्या गोष्टीकडनं समतोलतेनं बघितलं पाहिजे आणि त्या गुणांचा आत्मसात केले पाहिजेत, आत्मविकास केले पाहिजेत. होते की नाही कृष्णाच्याकडं? होते. म्हणून ते परिपूर्ण उदाहरण आहे. तर त्या दृष्टिकोनात आपण पाहिलं पाहिजे. पतंजली ऋषी योगशास्त्रात प्रावीण्य, त्याचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत पतंजलीचे, पंडित होते ते. त्यांचा ध्यास काय होता की योग कला ही संपूर्ण जगामध्ये विकसित करून प्रत्येक माणसांच्या पर्यंत न्यायची. का न्यायची? तर त्या योगामध्ये यम, नियम, प्राणायाम, जीवन जगण्याच्या सर्व कला त्याच्यामध्ये आहेत. योगशास्त्रामध्ये ते परिपूर्ण शास्त्र आहे बरं का. आपण जे म्हणतो योग, त्या कसरती करतो पुष्कळ वेळेला, शास्त्रशुद्ध नाहीच. आणि ते कशासाठी करतो? शारीरिक गोष्टी ह्याच्यासाठी करतो, त्याची गरज पण आहे. परंतु योग म्हणजे नुसते शारीरिक व्यायाम नाही किंवा शारीरिक आसनं नव्हे. आपण आसनाला योग म्हणतो. योग साधायचा असेल तर यम, नियम, आहार, प्रत्यय सगळ्या गोष्टी साधल्या पाहिजेत, तर तो योग आहे.
तो ध्यास पतंजलीने घेतला आणि तो प्रत्येक जगभर माणसाच्याकडे जावा अशा दृष्टिकोनातनं पतंजलीसारखा योगसूत्र लिहिली, ग्रंथ लिहिला आणि जीवनाकडे माणसापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. मग ही जी परिपूर्णता आहे ती आपल्याला साधायची आहे. नुसतं एका गोष्टीतच जरी प्रावीण्य मिळवलं तरी माणूस समाधान नसतो. अगदी माणूस 5,00,000 वर्ष जरी जगला आणि त्याला परत विचारलं मृत्यूसमयी, तर तो म्हणेल मला अजून काहीतरी शिकायचंच आहे. अहो, या जगामध्ये कुणाला वरती जाण्याची इच्छा नसते. बरोबर आहे. अगदी आता काय शरीर जेव्हा मगाशी मी आजारपणाचा उल्लेख केला, शरीराकडे लक्ष दिलं पाहिजे. शरीराने गांधलेल्या त्या माणसाला यातना सहन होत नाही. तो म्हणतो बाबा मला घेऊन जाता, माझ्या पुढच्या प्रवासाला जाऊ दे. एवढा जो सोड कुठल्या क्षणी ते शरीर साथ देत नाही त्यावेळेला. अदरवाईज प्रत्येकाला जगण्याची इच्छा आहे. आणि का असू नये? आपल्याला माहीत नाही ते अंतर किती आहे जन्मणं मृत्यूचं. जगण्याची इच्छा आहे. मग ती परिपूर्णपणे जगायची असेल तर आपल्याला सप्तरंगासारखं जीवन जगायचं आहे. म्हणून मी ही 2-3 आत्ता उदाहरणं दिली, कृष्णाची, पतंजलीची, गांधींची. यांनी या जीवनाकडं अशा दृष्टिकोनात बघितलेलं आहे की आपल्या देहाकडं आपण जायला पाहिजे, आपल्या परिपूर्णताकडे जायला पाहिजे. त्यामुळं आपण जीवन जगणं ही एक कला आहे मित्रांनो. ते कसं जगायचं हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे. आता तुम्ही म्हणाल कला म्हणजे काय हो? आता हे बघा, जीवन तर आपण जन्माला आलोय, बालपणातनं मोठे झालोय, सगळं सुरू झालंय, तारुण्य सुरू, संसार सुरू, मग जबाबदाऱ्या, नाव, लौकिक, मृत्यू हे सगळं ठरलेला विषय आहे. पण ती कला आहे, हे सगळ्यांना मिळतं का? नाही मिळत. ज्याच्या अंगात उमेद आहे, ईर्ष्या आहे, जिद्द आहे, ध्येय आहे, त्यालाच जीवनामध्ये आनंद मिळणार. ज्याला जीवनामध्ये काय करायचंच नाही आहे, नैराश्य भरलेलं आहे, निगेटिव्ह गोष्टी आहे, त्याचं जीवन सप्तरंगासारखं होणार नाही. असतात असे लोक, त्याला काही नाही आहे. आयदर ही विल बी डिपेंड अपॉन समबडी आर ही इज हॅपी व्हॉट एव्हर ही इज गेटिंग. देव देईल तसं ठेवेल, अशा वृत्तीची माणसं असतात. पण त्यांच्या जीवनामध्ये काय घेण्यासारखं काय आहे का? काही नाही. आला जेवला गेला असा प्रकार आहे. तर जीवन ही जगण्याची कला आहे. तर त्या जगण्याच्या कलेमध्ये तुम्हाला सगळे व्यवहार यायला पाहिजे, बरोबर नाही? त्या व्यवहारामध्ये वैचारिकता पाहिजे, बौद्धिकता पाहिजे, संयम पाहिजे, शांतता पाहिजे, आदर्श पाहिजे, बरोबर. तर ही जी जीवन जगण्याची कला आहे ती कला आपण घेतली पाहिजे. त्याच्यामध्ये मग हे सगळं पाहिजे असेल तर शारीरिक विकास पाहिला पाहिजे. आपल्या शरीराचा विकास, तंदुरुस्ती ज्याला आपण म्हणतो, फिटनेस आजच्या भाषेत, तो फिटनेस पाहिजे. आणि तो जर फिटनेस नसेल, मग सांगितलं की शरीर ही एक अशी अडचणीची गोष्ट आहे, आलं लक्षात, तर ती चांगली म्हणायची कशाला? वर्ण चांगलं दिसतोय म्हणून चांगली म्हणायची. वर्ण दिसतोय चांगलं, आतनं सगळं पोखरलेलं आहे, बरोबर आहे. आता डायबिटीसचं उदाहरण आहेच आहे. त्याला बरोबरच घेऊन जायचं, तो कायमचा मित्र असतो, गोड आहे ना तो. तर शारीरिक व्यवस्थापन आपलं आहे, जे आपण केल्या सुदृढ राहिल्याशिवाय ह्या गोष्टी होत नाहीत. म्हणून पतंजलीचं उदाहरण मी तुम्हाला एवढ्यासाठी दिलं की हे जीवनात उतरल्याशिवाय, शारीरिक सुदृढता उतरल्याशिवाय तुम्हाला आपल्या ह्या अंगातल्या गुणांचा विकास कसा होणार आहे? शरीर एक मंदिर आहे हो. मंदिर आपण घाण ठेवतो का? नाही. मंदिर स्वच्छ ठेवतो का नाही? रोज आंघोळ करतो. तर शरीर हे परमेश्वराने दिलेली एक
अमूल्य देणगी आहे प्रत्येकाला, आणि आपण त्याचे राखणदार आहोत. आलं लक्षात? आपण त्याचे मालक आहोत. असं मालक अशा अर्थानं जोपर्यंत आहे तोपर्यंत खरं म्हणजे रक्षण करतेच. कारण का मालक का नाही? तर आपल्याला हे शरीर नाशवंत आहे, कोणीतरी आपल्याला निघून जाणार आहे, आपल्यातला प्राण ऊर्जा जाणार आहे. म्हणून मग त्याचे तुम्ही ओनर कसे होणार? रक्षकच होणार ना. तर आपण शरीराचे रक्षक आहोत, मग त्याला राखायला नको का? रखवालदाराचं काम काय असते? वॉचमनचं काम काय असते? जे काम दिले ते रक्षण करण्याचं आहे, बरोबर आहे? तसं आपलं हे शरीर रक्षण करण्याचं काम आपल्याकडे दिलेलं आहे. पण ते अनियमित केल्यामुळे, नियमबद्ध न बसवल्यामुळे आपण अनेक आजारांना बळी पडतो, रोगांना बळी पडतो, आणि मग आपलं जे काय इंद्रधनुष्य सारखं जीवन बघण्याचं स्वप्न आहे ते पूर्ण होत नाही. तर हे शरीर दिलेलं आहे, ह्या सगळ्या गुणाबरोबर हे सेवेसाठी दिलेलं आहे. जशी आपण दुसऱ्याची सेवा करू तसे आपण आपल्या शरीराची सेवा करायला पाहिजे, त्याला नीट राखलं पाहिजे, बरोबर आहे की नाही? त्या सेवा ती ही गोष्ट होणार कशी? एवढ्यासाठी त्या शरीराला आपण निरोगी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, आणि ते निरोगी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर ज्याचे त्याचे नियम जे आहेत शरीर स्वच्छ ठेवण्याचे ते आपण पाळले पाहिजेत. हा या इंद्रधनुष्यासारख्या जीवनाचा मोठा गुण आहे. मग आता पुढचा विषय काय आला हो? पुढचा विषय आला कौटुंबिक जीवन. आता कौटुंबिक जीवनातली कर्तव्ये, ती कर्तव्ये चुकलीत का कुणाला? नाही. आता कुटुंब म्हटल्यानंतर राग, लोभ, मत्सर, भांडण, तंटा, अमुक तमुक सगळ्या गोष्टी आल्या. व्यवहार, पैसे, अडके ते समतोल पद्धतीने सांभाळले पाहिजे. सर्वांशी प्रेमाने संबंध सांभाळले पाहिजे. त्यात प्रत्येकाच्या दुसऱ्यातल्या दुर्गुणाकडे न बघता सगुणाकडे बघितलं पाहिजे. हे कुटुंब एक चांगला असण्याचं लक्षण आहे. पण ते होत नाही, त्यावेळेला ते तटस्थतेने राहून नीट साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे, ताणण्याऐवजी जोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर हे, कारण माणूस हा कुटुंबप्रिय वत्सल माणूस आहे. मग सप्तरंगासारख्या जीवनामधला कुटुंब हा महत्वाचा भाग आहे, बरोबर की नाही? तेव्हा हे गोष्टी आपल्याला केल्याशिवाय काय पर्यायच नाही आहे. आणि पहा, आपल्याला कित्येक लोकांनी काय काही गोष्टी शिकवलेल्या आहेत की नाही, पण त्याच्याकडे आपलं लक्ष जात नाही. आणि का लक्ष जात नाही? तर आपण त्याच्याकडे पाहत नाही. पाहत नाही म्हणजे काय? आपल्याकडे जी मोठी माणसं होऊन गेली, तरी प्रत्येकाने काय काय शिकवलंय आपल्याला? शिकवलंय की नाही? आता ते शिकवणारे जे आहेत मोठे मोठे लोक, आता उदाहरणार्थ शंकराचं उदाहरण घेऊया. तर त्यांनी काय शिकवलं आपल्याला? विष पिलं आणि अमृत दिलं, बरोबर? रामाने काय शिकवलं? मर्यादा शिकवली, बरोबर? कृष्णाने काय शिकवलं? अन्यायाच्या बाजूनं लढायचं, अन्यायाला तोंड द्यायचं, सत्याच्या बाजूने उभा राहायचं, म्हणजे सत्यधर्म त्यांनी शिकवलं. मोहम्मदांनी काय शिकवलं? बलिदान करायला शिकवलं. येशूनं काय शिकवलं? प्रेम शिकवलं, बरोबर? नानकाने काय शिकवलं? समर्पण करायला शिकवलं. म्हणजे या सगळ्या लोकांनी आपल्याला काही ना काही शिकवणे दिलेली आहे. त्यांचे ग्रंथ आहेत, म्हणून त्यांना आपण पुजतो. मग या सगळ्या गुणांचा जो काय आहे
अंतर्भाव त्या सप्तरंगाच्या मध्ये केला पाहिजे. आपल्या आपण म्हणले की नाही की सप्तरंग आमच्या आत पण आहे, तर त्या सप्तरंगात केला पाहिजे. कित्येक मोठ्या वर्षांनी त्याग आपल्याला शिकवलेला आहे. तर हे सगळं काय आहे, तर या सगळ्याचा अंतर्भाव आपल्या कुटुंबात आहे. आणि कुटुंबात असल्या कारणामुळे ह्या गुणांची आपल्याला आवश्यकता आहे. आणि आपलं कुटुंब सुखी तर आपण सुखी. आणि हे जर नसेल तर पडला एकटा तो. त्याला तुम्हाला कुटुंबात ना मान मिळणार, ना मर्यादा मिळणार, ना का सन्मान मिळणार. तुम्ही बाजूला पडणार. त्याऐवजी आपण सगळं ते घेतलं पाहिजे आणि त्याचा प्रमुख आपण व्हायला पाहिजे. गुणांचा प्रमुख. तर आपल्याला सगळेजण आपल्याकडे येतील. म्हणजे कुटुंब हा देखील महत्वाचा भाग आहे. मग काय आला? आणखीन सप्तरंगातला गुण कुठला राहिला? समाज. बरोबर की नाही? समाज, सामाजिक कर्तव्य हे तर आपण करायलाच पाहिजे. हो, या सगळ्या संत लोकांनी काय केलेलं आहे? समाजात परिवर्तनच घडवलेलं आहे. लोकांना वाटतं ती पुस्तकं लिहिली. अरे ते कशासाठी पुस्तकं लिहिली? सगळ्या रूढी मोडून काढण्यासाठी परिवर्तन केलं त्या त्या काळाप्रमाणे. म्हणजे काळाप्रमाणे आपण बदलायला पाहिजे. प्रिन्सिपल हा तीच असतात. म्हणून समाजासाठी जी काही आपल्याला काम करण्याची प्रेरणा आहे, ती तर आपल्याला सांभाळलीच पाहिजे. आणि तुम्ही चांगले आहात किंवा उत्तम आहात म्हणणार कोण? समाजात म्हणणार ना. नावलौकिक समाजच देणार ना. धन पैसेच देणार ना. जिथं तुम्ही काम करता, व्यवहार करता, कामाला जाता, तिथं तुमचा आनंद म्हणजे जिथं आपले हात आहेत तिथं मन पाहिजे असं म्हणतात. तिथं आनंद बघितला पाहिजे. तिथलं वातावरण आनंद ठेवले पाहिजे. सगळ्याचे चांगले सुदृढ संबंध ठेवले पाहिजे. जसे घरात तसे कार्यालयीन ठिकाणी आणि व्यवसाय असेल तर व्यवसायात. कारण माणूस म्हणत असतो की मी एकटं हे सगळं उभा केलं, पण हे चुकीची गोष्ट आहे. माणूस कधीही एकटा काही करू शकत नाही. हां, एखाद्या गोष्टीचा चिकाट्याने शोध लावेल, त्याला देखील काही गोष्टी कारणीभूत लागतात. होत नाही तसं. त्या मनुष्याचं जीवन हे अनेकांच्या मदतीने उभं राहिलेलं आहे. म्हणजे सप्तरंगात आलं परत. हे जे बाहेरचे सप्तरंग समाजातले आहेत, ते सगळे आपल्याबरोबर जेव्हा येतात, तेव्हा हा एक चांगलं इंद्रधनुष्य आपल्याला दिसतं. आपण इंद्रधनुष्यासारखे होतो. इतरांची मदत आपल्याला मिळत असते. बघा तुम्हाला आई, वडील, भाऊ, मित्र, समाजातले बॉस, कारखानदार, उद्योगपती काय जे काय असेल ते सगळ्यांनी आपल्याला मिळून जे आपल्याला निवडलेल्या त्यात मदत केलेली असते आणि म्हणून आपलं आपलं कर्तृत्व झळाळलेलं येतं. पण त्यासाठी हे गुणाची आवश्यकता आहे. आणि म्हणून हे सप्तरंगासारखं जे जीवन माणसाने जगायचं आहे, ते सप्तरंगासारखं जीवन जगण्यासाठी ह्या ज्या गोष्टी आहेत त्या बेसिक गोष्टी आहेत. त्याशिवाय तुमचं नाही आयुष्य सुखी होणार. कारण काय आहे, मुळात जीवनामध्ये मी तुम्हाला सांगितलं पर्सेंटेज वाईज की अनंत प्रकारची दुःख आहेत. कुणाची लहान, कुणाची मोठी, कुणाची सतत. मग त्याला काय पाठ दाखवायची आहे? नाहीच. त्याला तोंड द्यायचं आहे. आणि मग तोंड देणं धैर्यवान असतं, धारिष्ठवान असणं हा एक गुणच आहे ना सप्तरंगातला. परमेश्वरावर दृढ विश्वास ठेवणं म्हणजे आध्यात्मिक उन्नती आहे. ह्याच्यात मी कर्मकांडाचा समावेश केलेला नाही. परमेश्वर नावाची जी काही गोष्ट आपण मानतो, कशा सद्गतीक तुम्ही मानत असाल, त्याच्यावरचे विश्वास आणि श्रद्धा, दृढ श्रद्धा असणं हे देखील माणसाला सगळ्या गोष्टीला सामोरं जायला शिकवतं, उन्नती करतं. आणि मग आता हे सगळे 7 रंग मी तुम्हाला सांगितले पहिल्यापासून.
तर हे सगळे सप्तरंगासारखे जे जीवन आहे, हे गुण आहेत, ते सगळे आपण अंगीकारायला पाहिजे. हे पहा, हे काही मी तुम्हाला मगाशी म्हटलं, की हे सगळं काही वेळेला शक्य नसतं. अशक्य असतं. अशक्य असतं म्हणजे अशक्य याचा अर्थ असा म्हणू नका तुम्ही. केलं तर ते नक्की असतं. परंतु समोरची परिस्थितीच अशी असते, की ते आपल्याला काही वेळेला करून देत नाही. आणि परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न करतो आपण जिद्दीनं, पण काही वेळेला हाताबाहेर गोष्टी जातात. त्यावेळेला मग आपल्या या सगळ्या गुणामधला समजा एखादा गुण कमी जास्त झाला तर काही फरक पडत नाही. सगळ्यांनाच बोलण्याची कला, सगळ्यांनाच ऐकण्याची कला, सगळ्यांनाच वक्तृत्व, सगळ्यांनाच कला सगळ्या येत नाही. 64 कला आहेत त्या कुठल्या सगळ्या कोणाला येतात? आम्हाला 2-4 कला देखील येत नाही. बरोबर. मग त्या जीवनाचा जर मॅपच तो आपल्याला थोडासा जो काय आहे 50, 60, 70, 80 वर्षे काय तुम्ही म्हणाल, आपण जास्त घेऊया बरं वाटतंय जरा सांगताना, माहित नाही काय तो. तर त्या अंतरामध्ये हे सगळं बसवायचं आहे आणि आपलं जीवन सुखी करायचं आहे. तेव्हा हे जर इंद्रधनुष्यासारखं आपल्याला जीवन जर जगायचं असेल, तर द्वेष, मत्सर, घृणा, तुलना, हं, ईर्ष्या काढून टाकायला पाहिजे. त्याशिवाय बाकीचे हे चांगले गुण जाणार कशात? तराजू खालीवर होणार, हे आत भरलेलं आहे, याला आत जायला जागा नको. याच्यात भर जास्त आहे हो. उलट्या बाजूची भर जास्त आहे आणि चांगल्या बाजूची भर कमी आहे. त्या कारणामुळं ह्या सगळ्या गोष्टी सोडल्या पाहिजेत. आणि मग म्हणून त्याला श्रद्धा किंवा विश्वास, ज्याला आपण अध्यात्माचं एक स्वरूप दिलेलं आहे. वास्तविक अध्यात्म म्हणजे स्वतःचा अभ्यास असा त्याचा अर्थ आहे. स्वला ओळखा म्हणजे अध्यात्म. पण त्यामध्ये निष्ठा, श्रद्धा असल्या कारणामुळं त्या जोरावर आपण काय वाटेल ते करू शकतो. मग गांधीजी हे राम म्हणायचेच सारखे. ते रामाचं 24 तास रामाचं नाव तोंडात असेल त्यांच्या. अनेक लोकांच्या. परमहंसासारखा गुरु विवेकानंदांना लाभला म्हणून ते नास्तिकाचे आस्तिक झाले हो. नाहीतर विवेकानंदांसारखा नास्तिक माणूस कुठं? मला देव दाखवा म्हणणारा हट्ट धरणारे विवेकानंद, त्यांचा हट्ट परमहंसाने पूर्ण केलेला आहे. पण ती देखील एक जिद्द किंवा आपल्या अंगातले बाकीचे गुण ओळखण्याचा सारखा माणूस समोर पाहिजे. म्हणूनच मी म्हटलं इंद्रधनुष्य समोर पाहिजे तर इकडे सूर्य पाहिजे. रामकृष्णांची आध्यात्मिक ऊर्जा ताकद एवढी प्रचंड होती की त्यांनी विवेकानंदांना ओळखलं. म्हणून त्यांचं जीवन जे काय होतं, त्यांचे जीवन काही मोठं नव्हतं, पण त्यांनी सप्तरंगाचं जीवन केलं. संन्यासी जरी असले तरी जे काय ठेवून गेले, जे काय नाव कमवलं, ते सप्तरंगापेक्षा मोठं आहे. म्हणून मी या त्याला या विषयाला नाव दिलं होतं की सप्तरंगासारखे जीवन. मग तुम्ही एक ठरवा, मला बाबा कुटुंबाशिवाय काय करायचंच नाही. लोक काय काय म्हणतात, मला समाजसेवासारख्यासाठी काय पेक्षा जास्त काय करायचं नाही. जे काय तुम्ही ठरवाल त्यामध्ये या सगळ्या गुणांचा समावेश पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. त्याशिवाय तुम्ही त्या देहपूर्तीकडे जाऊ शकणार नाही. म्हणून जर तुमचं आपलं जीवन इंद्रधनुष्यासारखं करायचं असेल, सप्तरंगासारखं करायचं असेल, तर या सगळ्या सांगितलेल्या 7 गुणांचा मिलाफ तुमच्या अंतरंगात झाला पाहिजे आणि तो व्यक्त झाला पाहिजे. तेवढ्यासाठी कशाची वाट बघत बसायचं नाही, हे लक्षात ठेवा. नाहीतर आत्ता करतो उद्या करतो, त्याची सुरुवातच करायची असती पहिल्यापासून. आणि म्हणूनच त्याला म्हटलेलं आहे, जिंदगी एक पल है, जिंदगी एक पल है जिसमें आज ना कल है, जिंदगी एक पल है जिसमें आज ना कल है, यही मेरे जिंदगी का एक हसीन पल है.
यही मेरे जिंदगी का एक हसीन पल आहे. हे सप्तरंगासारखं जीवन आहे. तेव्हा माझ्या मित्रांनो, आपलं जीवन हे सप्तरंगासारखं आपल्याला जगायचं आहे. आज इथंच थांबतो. पुढच्या शनिवारी परत नवीन विषय घेऊन तुमच्यावर संवाद साधायला येतो. हां, आता बरेच एपिसोड झालेत, मला फोन येतात सगळ्यांचे. मी तुमचं हे वाचलं, ऐकलं वगैरे, छान आहे होतं वगैरे वगैरे. अहो, पण हे YouTubeवरनं येत आहे. त्याला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करायला पाहिजे. त्याला काही पैसे पडत नाही, ते मोफत आहे सबस्क्रिप्शन. पण ते केलं तर मी ऑटोमॅटिक ती माझी पोस्ट तुमच्याकडे येईल. बरोबर आहे? नाहीतर मला ते सेंड करावे लागते. तेव्हा माझे तुम्ही मित्र आहात म्हणून तर तुम्ही माझ्यावर संवाद साधताय. बरोबर आहे? आता मला परवा एक शिकागोच्या मराठी मित्रमंडळातनं फोन आला. ते म्हणले, तुमचं अत्यंत फार, मी तिथं गेलो होतो 4-5 वर्षापूर्वी, तिथे ओळख झाली मित्रांची, मग ते व्हॉट्सअपवरती आले. ते म्हटले, हो तुमच्याकडे हे काय आहे, तुम्ही हे आम्हाला माहीत नव्हतं. म्हटलं, काय तुम्हाला पाहिजे? नाही, तुम्ही केव्हा येणार आहे परत सांगा. आपल्याला आपल्या मराठी मंडळामध्ये तुमचं लेक्चर ठेवायचं आहे. मी त्यांना म्हटलं, एक काम करा, तुम्ही अगोदर लाईक आणि सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला अगोदर अपडेट सगळे येत राहतील माझे. तर माझी सगळ्यांना विनंती आहे तुम्ही. आणि मग ते सबस्क्रायबर वाढले तर यूट्यूबला त्याचा प्रेफरन्स आहे. म्हणून पुन्हा विनंती करतो की ऐका, पहा, मित्रांना सांगा, कुटुंबाला सांगा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.